नमस्कार श्रोते मंडळी, संतांच्या संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 15 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता हा आपण 16वा अध्याय वाचत आहोत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर वाचनाला सुरुवात करूया. एकनाथी भागवत आरंभ. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो सद्गुरु मूर्ती. चराचर तुझी विभूती, विश्वात्मा विश्वमूर्ती, विश्वस्फूर्ती अमूर्त मूर्ती गुरुराया. तुझी मूर्तीचे महिमान सकळ शास्त्र तर्के जाणा. श्रुतीने घेतले मौन, शब्दयान वाहिली दृष्टांती. तुझ समान नाही तुझी स्थिती. जे जे योजावी उत्पत्ती, ते ते विभूती पै तुझी या प्रभावाची ऐशी खोडी. जे दुजेपणाचे मूळ तोडी, मग एकपणाचे परवडी. दृष्टांत काढी कोण कोठे तुझे स्थानमान. हीच सर्व थान कळे जाण. गाद तुझे महिमान, कैसे निधान करावे. हेतू मातू दृष्टांतू, नरगी ज्याचे शिवे आतू. तो भागवतीचा भागवतार्थो, ओविया तू बोलविशी. ते माझे मराठ भटे आरुष बोल, वरुणी केले सखोल. तेथीच्या प्रेमाचे जे बोल, जाणती केवळ गुरुभक्त. ज्यासी नाही गुरुचरणी भक्ती, त्यासी कैसे होईल विरक्ती. जरी पडले स्मृती शास्त्री केल्याही, करिता साधनाच्या कोटी. साधनी समाधान मुठी, झाली सद्गुरु कृपादृष्टी. ब्रह्मत्वे पुष्टी गुरुभक्ता. तू सद्गुरु श्री जनार्दन, सकळ जगाचे अधिष्ठान. भूतात्मा तू आपण, सहजे जाण समसाम्य सर्वभूती. ज्यासी घडे सद्गुरु भक्ती, तेची श्री भागवती अर्थप्राप्ती प्रविष्ट. झाली या सद्गुरु कृपा वरिष्ठ. न करिता युक्तीचे कष्ट, भागवतार्थी होय प्रविष्ट. भक्त सुबट भावार्थी, हृदयी झालिया सद्भावो. भावे प्रगटे देवाधिदेवो, तेथे भागवताचा अभिप्रायो. सहजेची पहाओ ठसावे, या लागे करिता गुरुभक्ती. प्राप्त होई जे भागवतार्थी, तेथ काव्यादिपती. नाना युक्ती किमर्थ करावे शास्त्र अज्ञान. किमर्थ धरावे वृथा ध्यान. चालते बोलते ब्रह्मपूर्ण, सद्गुरु चरण साधका. वाचुनिया गुरुभजन, शिष्यासी नोहे समाधान. याहुनी श्रेष्ठ साधन, नाही जाण सर्वथा. त्या सद्गुरु कृपा पारिपाठी. एकादशी पूर्वार्ध कोटी, वाखाणी की मराठी. यथार्थ दृष्टी निजबोधे, ऊस गाळीता रस होय. तो ठेविली या बहुकाळ न राहे, त्याचा आळून या पाहे. गुळ होय सपिंड, तोही ठेविता दिवाड धरी. मग साखर कीजे रायपुरी, तेही घोटून या चतुरी. नाबद करी जे कोरडी, तेसे हे श्री भागवत जाण. मुळी बोलीला नारायण, तेची श्री व्यासे आपण. दशलक्षण वर्णिले, हे दशलक्षण परवडी. श्री शुक मुळे चढली गोडी, तेथील कठीण पदबंध मोडी. टीका सोखडी श्रीधरी, ते श्रीधरीचे व्याख्यान. भावार्थ दीपिका जाण, त्या भावार्थाची सद्भाव खून. केली निरूपण देशभाषा, मुळी वक्त एक नारायण. व्यास शुक श्रीधर व्याख्यान, त्यात मुळीचे लक्षुनी गोडपण. एका जनार्दन कवी करता, मुळी बीज श्री नारायण.
ब्रह्मण्याचे ठाई प्रेरिले जान, ते नारद क्षेत्री संपूर्ण पीक परिपूर्ण निडारिले. त्याचे व्यासे दशलक्षण, संपूर्ण केले संवंगण. शुके परीक्षितीच्या खळा जान, मळून निजकन काढिले. तेची शास्त्रार्थे जान, श्रीधरे निजबुद्धी पाखडून. काढिले निडाराचे खन, अतिसंगन सुटक. त्याची पक्वान्ने चोखडी, मराठिया पदमोडी. एका जनार्दने केली परबडी, ते जाणती गोडी निजात्मभक्त. त्या श्रोत्याचे अवधानी, जनार्दन कृपा सावधानी. पूर्वार्ध एका जनार्दने, संपूर्ण करणे देशभाषा. प्रथम अध्यायी अनुक्रम. वैराग्य उत्पत्तीचा संभ्रम, कुलक्षयासी पुरुषोत्तम. करी उपक्रम ब्रह्मशापे, दुसऱ्यापासून चतुर्थवरी. नारदे वासुदेवाच्या घरी, निमित्त जायत प्रश्नोत्तरी. पंचाध्यायी खरी संपविली, षष्टाध्यायी श्रीकृष्णमूर्ती. पाओ आलिया सुरवर पंक्ती, तीही प्रार्थिला श्रीपती. निज धामा प्रती यावया, ऐकोनी सुरवरांची विनंती. देखोनी अरिष्टभूत द्वारावती, उद्धवे प्रार्थिला श्रीपती. निजधामा प्रती मजनेई, त्याचे प्रश्नांचे प्रश्नोत्तर. त्यागयुक्त ज्ञानगंभीर, सप्तमाध्यायी शारंगधर. थोडे निफार बोलिला, तीर्थ त्याग संग्रह लक्षण. यदु अवधूत संवादे जान, 24 गुरुचे प्रकरण. केले संपूर्ण अष्टमी नवमी. श्राद्ध संपन्न ज्ञान विश्वास, तेथ नाना मतांचा मतनिरास. दशमाध्यायी ऋषिकेश ज्ञानविलास बोलिला. 11वे अध्यायी जान, बद्धमुक्ताचे वैलक्षण्य. सांगुनी साधूचे लक्षण, भक्तीचे संपूर्ण दाविले रूप. भागवती 12वा अध्यायो, अतिगुह्य बोलिला देव. तेथील लाविता विप्राओ, पडे संदेहो सज्ञाना. 12वे अध्यायाची किल्ली, युक्ती प्रयुक्ती नातोडे बोली. जनार्दन कृपा माऊली, तेने भागी दाविली ग्रंथाची. ते 12 अध्यायी निरूपण, सत्संगाचा महिमा गहन. कर्माचा करता कोण, त्यागीत ते लक्षण कर्माचे. तो 12 अध्याय होय एकता, ज्ञान संलग्नता होय चित्ता. आडवी ठाके विषयावस्था, तेने बाधकता साधका. गुण वैषम्याचे लक्षण, तेने विषयावस्था गहन. तेथ सत्वशुद्धीचे कारण, केले निरूपण त्रयोदशी. तेची प्रसंगे यथोचित, चित्त विषयाचे जे प्रथित. भोगवावया हंसगीत, सुनिश्चित सांगितली. हंसगीती जे निरूपण, ज्ञान समाधी पर्यंत समाधान. तेची साधावया साधन, 14वा आपण बोलिला देव. साधना माझी मुख्य भक्ती, सगुण तेची माझी निर्गुण मूर्ती. योगयुक्त ध्यानस्थिती, बोलिला श्रीपती चतुर्दशी. विविधा सिद्धीची धारणा स्थिती, देवे सांगितली उद्धवाप्रती. सिद्धी बाधिका माझी प्राप्ती, हे 15व्यांती निरूपिले. 15व्या अध्यायी पूर्वार्ध, निरूपण झाले अतिशुद्ध. आता उरले उत्तरार्ध, तो कथा संबंध ओधारा. 16 भगवत द्विभूती, 17-18 अध्यायाप्रती. वर्णाश्रम कर्मगती, विधान स्थिती निरूपण. 19वा अध्याय गहन, ज्ञान निर्णयाचे महिमान. उद्धवाचे यमनियमादी प्रश्न, सांगितले ज्ञान परिपाके. त्या ज्ञानाधिकाराचा योग,
अज्ञान मन मध्यस्था मन भाग 20वे अध्यायी श्रीरंग त्रिवेद विभाग बोलिला तेथ गुणदोषाची अवस्था उद्धवे ठेविली वेदाचे माथा ते वेदवाद संस्था केली तत्वता 21 तिची वेदवाद युक्तती त्या तत्वाची संख्या किती ते तत्वसंख्या उत्पत्ती केली श्रीपती यथात्मये सकळ तत्वाचे विवेचन प्रकृती पुरुषाचे लक्षण जन्म मरणाचे प्रकरण केले निरूपण 22वा साहोनिया परापराध सोय रहावे निर्द्वंद्व हा भिक्षु गीत संवाद केला विशद 23वा अद्वैती रहावया स्थिती 24वा साख्ययुक्तती निर्गुणापासून गुणोत्पत्ती गुणक्षयंती निर्गुणवरे आदी निर्गुण अंती निर्गुण मध्ये भासले मिथ्यगुण हे अद्वैत प्राप्ती लागी जाण केले निरूपण सांख्याचे ते मिथ्य गुण प्रवृत्ती युक्त त्रिगुणांचा सन्निपात बोलिला 25व्यात निर्गुणोक्त निजनिष्ठा 26वे अध्यायाप्रती अनिवार अनुतापाची शक्ती भोगिता उर्वशी कामप्राप्ती पावला विरक्ती पुरवा भजन क्रिया मूर्ती लक्षण वैदिक तांत्रिक मिश्र भजन या उद्धव प्रश्नाचे निरूपण केले संपूर्ण 27वा महायोग्याचे योग भांडार परमज्ञाने ज्ञान गंभीर निज सुखाचे सुखधार केवळ चिन्मात्र 28वा त्यांची अध्याया माझी जाण संसार संभावाचा प्रश्न उद्धवे केला अतिगहन त्याचेही प्रतिवचन दिलेले देवे एकादशाचा निज कळसू भक्ती प्रेमाचे अतिविलासू 29वा सुरसरसू ज्ञानोपदेशू भक्तियुक्त पुढीले 2 अध्यायांत स्त्री पुत्रादी कुळाचा घात होता दंडळीना ज्ञान समर्थ ते प्रत्यक्ष भूत हरिदावी ब्रह्मणाचा शाप कठीण शापे बाधिला श्रीकृष्ण इतरांची कथा कोण कुळ निर्दरण ब्रह्मशापे ब्रह्मणाचा कोण समर्थ एकदा समुद्र केला मूत शिवांचा झाला लिंगपात ब्रह्मक्षोभात निमेषार्धे या लागी सज्ञान अथवा मुग्ध तीही न करावा ब्रह्मविरोध हेची दावावया मुकुंद क्षुकुलक्षयो प्रसिद्ध दाखवी निज देहासी जो करी घात तो जरा व्याध केला मुक्त एथवरी ज्ञाता देहातीत क्षमायुक्त तोय सज्ञान 29 अध्यायापर्यंत पुरुषे उपदेशीला ज्ञानार्थ पुढील 2 अध्यायात स्वयदावीत विदेहत्व राम अयोध्या घेऊन गेला कृष्णे निज देह ही सांडिला ते येणे देहाभिमान मिथ्य केला तरावया पुढीला मोक्षा 15 अध्याय पूर्वार्ध व्याख्यान झाले अतिशुद्ध पुत्र प्रयास उत्तरार्ध दाविले विशद अध्यार्थ साय सद्गुरु जनार्दन श्रोती द्यावे अवधान पुढील उत्तरार्ध व्याख्यान एक जनार्दन बोलवी झालियान वसंताचे रिंगवणे वृक्ष सपुष्प सफळतेने तेवी जनार्दन कृपा गुणे सार्थक वचने कवित्वाची गगने उगवला अंशुमाळी जेवी विकासी जे नवकमळी तेवी जनार्दन कृपा मेळी कवित्व नमाळी विकासे वेणू घेऊन या हाते विश्वमोही रे कृष्ण नाथे तेवी कवीश्वर करोनी माते वक्ता तेथे जनार्दन तो जनार्दन कृपाधीराब्दी
कृपाक्षीराब्दी त्या ज्यांची कृपेशी नाही अवधी तेने उत्तरादी प्रवेश बुद्धी अर्थसिद्धी समवेत मागील कथा संगती 15वे अध्यायांती सिद्धी बाधिका माझी प्राप्ती ऐशी श्रीपती बोलिला एव सांडूनी सिद्धीचे ध्यान माझे स्वरूपी राखवे मन हे कोणी कृष्ण वचन उद्धवे प्रश्न मांडिला उद्धव म्हणे श्रीकृष्णनाथा विनंती अवधारी समर्था तुझ्या विभूती समजता मुच तत्वता सांगाव्या भूतभौतिकांचे तू कारण तुझे जन्मस्थिती निदान तुके करोनियत करता जाण ब्रह्म परिपूर्ण तुझा ह्या लागी मनसी उत्पत्ती स्थिती मरण भूता ते प्रकृती करी जाण ते प्रकृती तुझे अधीन तुझे निचलन प्रकृतीसी या लागी करोनी ते परतंत्र तू परमात्मा स्वतंत्र अनादि अव्यवो अपार श्रुतीसी पार नकळेची प्रकृतीसी तुझे आवरण तू अनंत गा निरावरण जीवाचे स्वरूप गा तू आपण जीवपण तुझ नाही जीव ती तुका अज्ञानयुक्त तू ज्ञानातीत तीत निश्चित या लागे ब्रह्म तू साक्षात अविनाशवंत परोक्ष तू अपरोक्ष कैसा मनसे हे सर्वी सर्वत्र सबाह्य सती असशी ऐसा सोनी तर्क कुहुशी ऋषिकेशी ते मशकादी हिरण्यगर्भ पर्यंत तू सबाह्य सर्वभूती सतत संतत ऐशी तू ते निश्चित ब्राह्मण जाणत वेदार्थे आकडून उपनिषदर्थ तुझ्या ठाई भजनयुक्त ते तुझ सर्वंगता ते जाण सुनिश्चित सर्वात्मा त्या सर्वात्म्याचा पाहता पार अचिंत्यानंत ऐश्वर्यधर त्या तुझ एक नेनती प्राकृत नर एक विचार त्यांचा जो मनाचे विकिले उपस्थानचे अंकिले जे रसनेचे पोषणे झाले निद्रेने केले घर जावई त्यासी स्वतः सिद्ध स्वरूप पायी सर्वंगतन पडेची ठाई निजात्मतान कळे देही सदा विषयी भुलले विषयी चंचळ अंतकरण त्यासी नव्हे ध्यान सगुण निर्गुणी प्रवेशे नामन संज्ञान जन केवी तरती न करिता नाना युक्तती न धरिता ध्यान स्थिती तुझ्या उत्तमा ज्या विभूती त्या सांगते शिती भजनासी ज्या ज्या तुझ्या विभूती पूर्वी उपासिल्या संती दृढ भावे करून या भक्ती तुझी स्वरूप प्राप्ती पावले त्या सकळ तुझ्या विभूती कवन स्थिती कवन व्यक्ती कवन भाव कवन गती हे निश्चिती मज सांगा मनसी सकळ भूता प्रती तुझी ओळख माझ्या विभूती तरी ते तुझी अतर्के स्थिती न कळे श्रीपती आमुचेनी सर्वभूताचा हृदयस्था हृदय सोनी गुप्त त्या तू ते भूते समस्त न देखता देह भ्रमे त्या देह भ्रमासी देवराया मूळ कारण तुझी माया तेथे तुझी कृपा झालिया माया जाया विलया गुणेसी मग सर्वत्र सर्वा ठाई सर्वभूती सबाह्य देही तुझे स्वरूप ठाई ठाई प्रकटे पाही सदोदित एवढे तुझे कृपेचे करणे ते कृपालाही जे कवने गुणे या लागे तुझ्या विभूती उपासने तुझे कृपे कारणे गोविंदा याची लागी विभूतीची स्थिती समूळ सांगावी मज प्रती तेची अर्थईची विनंती पुढती करीतसे
स्वर्ग मृत्यू पाताळ स्थिती विस्तारल्या दशा दिशां प्रती, त्या समस्त ही तुझ्या विभूती सांग श्रीपती मजला की. ऐसा करून या प्रश्न उद्धवे घातले लोटांगण, सकळ तीर्थाचे जन्मस्थान मस्तकी श्रीचरण वंदिले.